आणखीन काही पॉलिटिकल राजकीय वर्तुळातल्या प्रतिक्रिया पाहूयात। खऱ्या अर्थाने सत्याचा विजय या ठिकाणी होतोय। हिंदू दहशतवाद अशा पद्धतीने देशात वातावरण पसरवण्याचं काम काँग्रेस गव्हर्नमेंटनी यावेळी केलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित 17 वर्ष ही केस सुरू होती, त्यांना अटक तुरुंगवास सुद्धा झाला होता। परंतु आज दूध का दूध और पानी का पानी हे समोर आलेलं आहे। अनेक आर्मी अधिकाऱ्यांनी सुद्धा एटीएसने कशा पद्धतीने प्रेशर केलं होतं आणि खोटा साक्षी द्यायला लावलं होतं हे सुद्धा जाहीरपणे त्या लोकांनी सांगितलं होतं। कुठलाच पुरावा या प्रकारामध्ये कुठलाच पुरावा सादर त्यावेळी मी ज्यावेळी खटला झाला त्यांचं वर्षानुवर्ष राज्यात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं। अनेक खोटे पुरावे रचण्यात आले पण तरीही पुरावे सादर करता आले नव्हते। अत्यंत तोकड्या माहितीवरती ओढून ताणून काहीतरी करायचं म्हणून, कारण त्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला काँग्रेसचा बदनाम करणं, दहशतवादी ठरवणं हाच होता। आणि त्यामुळे कुठल्याही पुराव्याशिवाय जगामध्ये हिंदू समाजाची जी बदनामी झाली त्याबद्दल काँग्रेस पक्षांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काँग्रेससाठी मुस्लिम वोट बँक आणि त्यांना खुश करण्यासाठी पाकिस्तानच्या अतिरेक्यांची पण काळजी घेणं आणि म्हणून 2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये भगवा आतंकवाद हा शब्द हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने चिदंबरमने आणला होता। आजच्या न्यायालयाने त्या निर्णयाने हे सिद्ध झालं आहे की काँग्रेसने स्वतःचा वोट बँकसाठी राष्ट्रीयत्व विकण्याचं पाप केलं आहे। तर आजच्या घडीची आणि आजच्या दिवसाची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की 17 वर्षांनी मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये आज निकाल लागलेला आहे आणि एनआयएच्या विशेष न्यायालयाने लावलेल्या निकालाप्रमाणे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केवळ संशयाच्या आधारावरती आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे संपूर्ण आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आलं। दरम्यान या खटल्या